विचारसागर विचारसागर ग्रंथामध्ये तरंग दुसरा आणि दुसऱ्या तरंगामध्ये परिच्छेद क्रमांक 11 कार्याध्यासास हे दोषत्रय कारण नाहीत. म्हणजे आता पूर्व पक्षाने अध्यास घडण्याकरता प्रकार करून सांगितले होते, एक कारणाध्यास आणि एक कार्याध्यास. कारणाध्यास आणि कार्याध्यास पाहत असताना साक्षात दुःखास आणि परंपरेने दुःखास दोन मुद्दे उपस्थित केले. साक्षात दुःखास जे आहे कारण ते कार्याध्यास आणि परंपरेने निमित्ताने जे त्याचं कारण आहे ते झालं कारणाध्यास. आता कार्याध्यास पाहत असताना त्यामध्ये आपण कार्याध्यासाची सामुग्री पाहिली. कार्याध्यासाची सामुग्री पाहत असताना त्याच्यामध्ये सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार आणि दोषत्रय ही कार्याध्यासाची सामुग्री सांगितली. आता त्या कार्याध्यासाची सामुग्री पाहत असताना आपण सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार ही त्यांनी कार्याध्यासाला सामुग्री सांगितली होती, परंतु सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार ही कार्याध्यासाची सामुग्री नाही. उलट सजती आणि मिथ्या असणारे वस्तू जन्य ज्ञान संस्कार हेच मात्र त्या ठिकाणी काय कार्याध्यासाला कारण आहे. अध्यास होण्याला सामुग्री आम्ही मानत नाही असं नाही, सामुग्री मानतो, परंतु ती कोणती मानतो, सत्य मानतो का मिथ्या मानतो? तर आम्ही मिथ्याच त्या ठिकाणी मानत असतो आणि ते आम्ही सिद्ध पण करून दिलेलं आहे. म्हणून अशा पद्धतीनं सजतीय मिथ्या सजतीय वस्तू ज्ञानजन्य संस्काराने सुद्धा काय अध्यास घडतो. म्हणून सत्यच पदार्थ असला पाहिजे आणि तो सत्य पदार्थ पाहिला आणि त्याचा ज्ञानरूपी संस्कार अंतःकरणावर राहिला तरच भ्रम होतो असं नाही. मिथ्या पदार्थ पाहून सुद्धा अशा पद्धतीने अध्यास घडत असतो. म्हणून अध्यासाला सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार म्हणण्यापेक्षा सजतीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार कारण आहे, ही एक सामुग्री पाहिली. आता दुसरी सामुग्री राहिली होती ती म्हणजे दोषत्रय. दोषत्रय म्हणजे काय? प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय याला दोषत्रय असं त्या ठिकाणी म्हटलेलं होतं. त्याच्यामध्ये प्रमेय असं एक पहिलं उदाहरण आलं होतं. प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय. प्रमेय म्हणजे असणारी ती वस्तू, जसं रज्जू म्हणा किंवा रज्जूवर भासलेला सर्प म्हणा, हे सगळे प्रमेयामध्येच येतात की नाही? हे सारे प्रमेयामध्ये येतात. मग याच्यामध्ये कसा दोष संभवतो हे त्यांनी दाखवलं होतं. तर दोघांमध्ये काय असलं पाहिजे? सादृश्य असलं पाहिजे, बरोबर आहे की नाही? जसा रज्जू वाकडा तिकडा पडतो म्हणजे दोरी वाकडे तिकडे पडते, तसं साप पण असा वाकडा तिकडचा असतो. म्हणून दोघांमध्ये काय होत असतं? सादृश्य होत असतं. तसं आत्म्यावरती अहंकार आदी अनात्म बंध याच्यामध्ये काय सादृश्य आहे? जगत आणि परमात्मा याच्यामध्ये काय सादृश्य आहे? त्याच्यामध्ये सादृश्यच नाही. उलट आत्मा कसा आहे? प्रकाश रूप आहे. आत्मा कसा आहे? ज्ञानरूप आहे. आणि हे अहंकारादी बंध हे कसे आहे? त्या ठिकाणी अहंकारादी बंध जड आहे, तमरूप आहे. बरं, आत्मा तरी जाणू शकतो, तसं हे जाणतील का कोणाला? ते सगळे जड आहे. जड स्वतःला जाणत नाही आणि दुसऱ्यालाही जाणत नाही. म्हणून आत्मा आणि ते जड अनात्मबंध याच्यामध्ये काय सारखेपणा आहे बरं? उलट सारखेपणा नाही, उलट या दोघांमध्ये अत्यंत विरोध आहे असं त्याने दाखवलं की नाही आपल्याला. एक प्रकाश रूप आहे आणि एक अंधकार रूप आहे. अंधकार आणि प्रकाश याच्यामध्ये काय सारखेपणा आहे? अत्यंत विरोध आहे. म्हणून प्रमेय दोष तुम्ही म्हणता की नाही, तो प्रमेय दोष अशा पद्धतीनं त्याने सांगितलेला आहे. बरं, दुसरी गोष्ट सांगितली त्याने म्हणजे अध्यासाला कारण सांगितलं बरं का, हे लक्षात घ्या. खालचा मुद्दा आता पहा, एक एक मुद्दा आपण लक्षात घेऊ. आता पूर्व पक्षाचा अनुवाद. प्रमात्याच्या ठिकाणी लोभ भयादी, प्रमाणाच्या ठिकाणी पित्त मलादी आणि प्रमेयाच्या ठिकाणी सादृश्य हे 3 दोष अध्यासास कारण आहे. अध्यासाला कारण काय सांगितलं? प्रमाता म्हणजे जो पाहणारा आहे त्या प्रमात्याच्या ठिकाणी कोणता दोष असला पाहिजे? पित्त मलादी का लोभ भयादी? प्रमात्याच्या ठिकाणी बोला. हा प्रमाचा पाहणारा लोभ भयादी दोष असला पाहिजे. आणि प्रमाण म्हणजे काय बरं? उदाहरण देऊन सांगा. प्रमाण म्हणजे डोळे पाहणारा.
ज्याने ज्याने पाहणार आहे, प्रमादाच्या ज्याने ठिकाणी पाहायचे लोभ आहे, पाहिजे. माध्यम, पाहण्याचं माध्यम. ज्याने पाहायचं आहे ते माध्यम, ते प्रमाण, ते डोळे, कान, त्वचा, असं हे सगळे प्रमाण आहे. मग या प्रमाणाच्या ठिकाणी काय असला पाहिजे, तर त्या ठिकाणी पण दोष असला पाहिजे. पण तो कोणता दोष असला पाहिजे? पित्त आणि मलादी असा दोष असला पाहिजे. मग प्रमाणाच्या ठिकाणी, प्रमतेच्या ठिकाणी काय दोष असले पाहिजे हे लक्षात ठेवले. मागच म्हणलं तुम्ही लक्षात ठेवत चला, म्हणजे पुढं आपल्याला ना ते लक्षात येऊ शकतं. हे 3 दोष अध्यासास कारण आहे. असे 3 दोष मात्र अध्यासाला कारण आहे. या तिन्हीच्या ठिकाणी जर दोष नसेल तर अध्यास घडेल का? तर म्हणे अध्यास घडणार नाही. या तिन्हीच्या ठिकाणी असा दोष असला पाहिजे. ठीक आहे. आणि आत्मा व अहंकारादी बंध यामध्ये सादृश्य नाही. प्रमाता व प्रमाणाची स्वरूपे असिद्ध आहे. आता काय सांगितलं? आत्मा आणि अहंकारादी बंध यामध्ये काय आहे? सादृश्य म्हणजे सारखेपणा आहे का? नाही. उलट अत्यंत काय आहे? विरोध त्या ठिकाणी आहे. विरोध आहे म्हणून अध्यास घडत नाही. जर विरोध नसला तर मग अध्यास घडला पण असता. पण आहे का बरं दोघांमध्ये सारखेपणा नाही, म्हणून त्या ठिकाणी अध्यास अशा पद्धतीने होतो. अध्यास घडत नाही. प्रमाता व प्रमाणाची स्वरूपच असिद्ध आहे. आता अध्यास घडण्याकरता प्रमाता व प्रमाणाच्या ठिकाणी पित्तमलादी ऐका नाही, असे काय दोष असले पाहिजे ना, लोभभायादी. पण यांची सिद्धी तरी होते का? कारण अनात्मबंधामध्येच हे निर्माण होत असतात. जर अनात्मबंधच मिथ्या असेल तर मग यांची सिद्धी होत नाही. हे कसे असिद्ध आहे. आणि दोषाला तर कारण हे आहेच ना, यांची सिद्धी होत नाही. म्हणून अध्यास घडेल का? म्हणून अध्यास घडत नाही असं त्याने सांगितलं होतं. म्हणून आत्म्यावर बंधाचा अध्यास नाही असे पूर्वपक्षाचे म्हणणे आहे. आता खाली समाधान पहा. प्रत्येकाने ग्रंथ समोर घ्या. मुद्दा फार काही कठीण नाही. आधीचा मुद्दा लक्षात आला का पुढचा मुद्दा एकदम सोपा होऊन जातो आपल्याला. परंतु बघा आता, हे म्हणणे बरोबर नाही. हे म्हणणे म्हणजे पूर्वपक्षाचं जे म्हणणं आहे का नाही, हे म्हणणं मात्र बरोबर नाही. पूर्वी ज्याच्या असण्याने कार्य होते आणि नसण्याने कार्य होत नाही असे कारणाचे लक्षण केले. बघा आता, पूर्वी काय म्हटलं बाबा, की ज्याच्या असण्याने कार्य होते आणि नसण्याने कार्य होत नाही तेच त्याचं काय कारण आहे. उदाहरण घ्यायचं जर झालं तर आपण नेहमी पाहतो की आता आपल्याला घड बनवायचा असेल तर घटाला दोन कारणं त्या ठिकाणी गरजेची असतात. काय 2 कारणं असलं पाहिजे? एक उपादान कारण असलं पाहिजे आणि एक निमित्त पण कारण असलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? मग त्या घट बनवायला उपादान कारण काय आहे बरं? घट जर बनवायचा झाला तर घटाचं उपादान कारण काय लक्षात घ्यायचं? माती. आणि निमित्त कारण कुंभार. कारण काय असलं पाहिजे? कुंभार असलं पाहिजे, चाक असलं पाहिजे आणि त्या चाकाला फिरवायला काठी पण असले पाहिजे. हे त्याचे काय निमित्त कारण आहे. उपादान कारण काय? माती त्याची त्या ठिकाणी आहे. बरोबर आहे की नाही? बरं, आता कुंभाराला समजा बायको नसली तर मग तो घट बनू शकत नाही का? बनवू शकतो. कुंभाराकडे समजा गाढव नसेल तर तो घट बनवू शकत नाही का? बनवू शकतो. मग कुंभाराला जर चाकच नसेल तर घट बनवता येईल का? नाही बनवता येत. ही निमित्त कारण पण पाहिजे आणि उपादान कारण असलं पाहिजे. ही त्याची खरी कारणे. म्हणजे ज्याच्या असण्याने कार्य होते आणि नसण्याने कार्य होत नाही. माती असेल तर घट होईल, माती नसेल तर घट होणार नाही. ऐका नाही, हे उपादान कारण, निमित्त कारण हे लक्षात घेतले तर लक्षात येतं आपलं. मग ज्याच्या असण्याने कार्य होते आणि नसण्याने कार्य होत नाही ते कार्याचे लक्षण केलं. उदाहरणार्थ काय दिलं? जसे दंड, चक्र, कुलाल, मृत्तिका असतील तर घट होतो, नसतील तर घट होत नाही. घटाला हे काय प्रमुख असणारे कारण आहे. त्याच्यामध्ये निमित्त कारण आणि उपादान कारण याचा पण विचार करायचा. म्हणून दंड चक्रादी घटाचे कारण आहे. दोषत्रयी नसेल. बघा आता इथपर्यंतच हा मुद्दा लक्षात घ्या. पुढची ओळ पुढं. म्हणून चक्रदंडादी घटाचे कारण आहे. चक्रदंडादी जर नसेल तर घट होईल का? तर घट होणार नाही. बरोबर आहे की नाही? अगदी तसे दोषत्रय नसेल तर अध्यास होत नाही. असे नाही तुम्ही म्हणले दोषत्रय असेल तरच अध्यास होतो, दोषत्रया वाचून अध्यास होत नाही असं तुम्ही जे कारण सांगितलं का नाही, तर ते कारण असं तुम्हाला म्हणता येणार नाही. म्हणून तर अध्यास होत नाही असे नाही, दोष नसतानाही अध्यास होतो. बघा तुम्ही काय म्हटले?
दोष असला तरच. आता इथं दोषाची काही आवश्यकता आहे का अध्यास होण्याकरता? दोषाची आवश्यकताच नाहीये. बिना दोषाचा सुद्धा अध्यास आपल्याला घडू शकतो. म्हणे दोष नसताना अध्यास कसं काय घडेल बरं? सांगा बरं, दोष नसताना कसं काय अध्यास घडतो? म्हणजे आम्ही ठळक ठळक अशी उदाहरणं तुम्हाला देऊन सांगतो की ज्यामुळे तुम्हाला अशा दोष नसताना सुद्धा अध्यास घडतो. तो कसा घडतो म्हणे पाहता. प्रथम सादृश्य दोष वाचून अध्यास कोठे घडतो हे दाखवतो. आता आपण दोषत्रय पाहत असताना पहिला मुद्दा काय उपस्थित केला होता? प्रमाता प्रमाण का प्रमेय हा मुद्दा उपस्थित केला होता. सांगा बरं. आधी प्रमेय. आधी प्रमेय सांगितलं होतं नाही का? त्याच्या ठिकाणी दोष असणं फार गरजेचं आहे. आणि कोणता दोष असला पाहिजे त्या ठिकाणी? प्रमेयाच्या ठिकाणी सादृश्य. सादृश्य हा दोष असला पाहिजे. मग त्याचा एक एक मुद्दाच आपल्याला खोडता आला पाहिजे ना. मग पहिल्यांदा जो मुद्दा उपस्थित केला ना तोच मुद्दा आपण या ठिकाणी खोडायचं काम करू. तर आता सादृश्य दोष वाचून कसा अध्यास घडतो हे तुम्हाला दाखवून देतो. सगळ्यांनी ग्रंथात प्रत्येक ओळीकडे लक्ष द्या, म्हणजे लक्षात येऊन जाईल. प्रथम सादृश्य दोष वाचून अध्यास कोठे घडतो हे दाखवतो. आता त्याने काय सांगितलं होतं? आत्म्याच्या ठिकाणी अहंकारादी बंद. बरोबर की नाही? यामध्ये काय सादृश्य आहे? काय सादृश्य नाही. बरोबर आहे की नाही? म्हणून अध्यास घडत नाही असं त्याने सांगितलं होतं. तर आता तुम्हाला आम्ही दाखवून देतो का आत्म्याच्या ठिकाणी अध्यास कसा घडतो. उदाहरण देऊन सांगतात. हे दाखवतो. आत्म्याच्या ठिकाणी जातीचा अध्यास सादृश्य दोष वाचून होतो. आता बघा, ब्राह्मणत्वादी जाती हा स्थूल शरीराचा धर्म आहे, आत्म्याचा किंवा सूक्ष्म शरीराचा धर्म नाही. आता कोणी म्हणून मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, मी शूद्र आहे, मी वैश्य आहे, मी कुंभार आहे, मी चांभार आहे. हे खरंच कुंभार आहे का चांभार आहे का? हे आत्म्याचे आहे खरं पाहायला गेलं तर. उलट नामरूप संबंधो जाती क्रिया भेदो हा आकाराशी प्रवादो वस्तूशी नाही. हा सगळा आकाराला हे नावं आहे का नाही? आहे का नाही? नामरूप संबंधो जाती क्रिया भेदो हा आकाराशी प्रवादो. आता रात्री एक ते लिंक आली होती, त्या लिंकला जोडलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांचा एक मुद्दा चालला होता. तिथं मी जरा थोडं ह्या ओव्या म्हटलं ना, त्या लोकांचं डोकंच काय त्याच्यात बाकीचे लोक होते ना, म्हणजे ते जास्त काहीतरी फॉरवर्ड झालेले. ते असं ओव्यान वगैरे जास्त काय बोललं का त्यांना असं उचलून टाकल्यासारखं झालं. मला रात्री पस्तावा झाला. मी उगाच का त्या पाठामध्ये गेलो, उगाच आपलं सहज ऐकत होतं म्हणून ऐकलं आणि त्याच्यामध्ये मला जरा थोडं वाटलं बोलावं म्हणून त्या लोकांनी मला आग्रह केला. म्हणजे बोललं तर ती एकाला जी जास्तच उचलून टाकल्यासारखं झालं. मी म्हणले बोलावं का नाही, मला रातच्या धरून काळजीच पडली बाबा. पण ह्या ओव्या म्हणजे प्रमाण असतात. आता हे माऊलींची ओवी तुम्ही कशी खोडणार बरं? नामरूप संबंधो जाती क्रिया भेदो हा आकाराशी प्रवाद वस्तूची नाही. बरोबर आहे का नाही? अगदी तंतोतंत जिथं येतं तिथं बोललं पण पाहिजे ना आपण हे प्रमाण घेऊन. ते काय ना नाही सण होत नाही होते. आता जाऊ दे, त्याचा विषय नाही. तर मग ह्याच्यामध्ये सांगायचे हा आकाराला प्रवाद आहे का नाही? वस्तूला म्हणजे परमात्म्याला आहे का? परमात्म्याला नाही. तरी तुम्ही म्हणता का नाही हो, तो ब्राह्मण आहे, तो क्षत्रिय आहेत, ते शूद्र आहेत, ते चांबार आहेत, ते कुंभार आहेत, ते अमुक आहे, तमुक आहे. वास्तविक पाहिलं तर ते घट बघा बरं, घाटात फक्त मातीचे का नाही? माती सोडून घाटात काय आहे का? काहीच नाही. पण त्याला नाव तुम्ही दिले की नाही वेगवेगळे? अहो, हे सुरई आहे, हे परळ आहे, हे गाडगी आहेत, हे मडकी आहेत, हे रांजण आहेत, हे डेरे आहेत. अशी नावं दिली तुम्ही कशाला? त्या मातीला नावं दिली आहे का नाही? मातीच्या ठिकाणी हे आहेत का आकार वगैरे लहान मोठं असं काय आहे का? जाती नाहीचे. तरी पण जाती वगैरे तुम्हाला त्या ठिकाणी वाटल्या का नाही? वाटतात. मग याच्यामध्ये काय सादृश्य सांगा बरं? आहे का नाही सरळ सरळ मुद्दा? तसं ब्राह्मणत्वादी जाती हा स्थूल शरीराचा धर्म आहे. हा स्थूल शरीराचा धर्म आहे का नाही? का सूक्ष्म शरीराचा धर्म आहे? लिंग शरीराचा हा धर्म आहे का? आता ह्या जन्मात समजा तुम्ही ब्राह्मण असेल, पुढच्या जन्मामध्ये तुम्ही कोण असेल? क्षत्रिय असेल काय बरला, शूद्र पण असाल, ऐक नाही. आणि क्षत्रिय शूद्र म्हणजे एवढं सगळ्यांचं पुण्य उदायला आलं काय? तर मग बाकीचे गाढव कुत्री कोणी व्हायचं?
का ते गाढव कुत्र्यानेच व्हायचं असतं का? आपण काय व्हायचं नसतं का? केले कर्म झाले त्याचे भोग आले. जर कर्म तसं केलं माणसाच्या शरीरामध्ये राहून आणि गाढवासारखा वागला तर मग गाढव नाही होणार का? मग शरीर बदललं की नाही आता? आता तुम्हाला 4 पाय आहे का तिथं? तिथं गाढवाच्या शरीरात 4 पाय झाले तुम्हाला, आहे का नाही? आणि माणसाच्या शरीरात आता पाय किती आहे? 2च पाय आहे. मग तुमचे पाय आणि 2 हात गायब झाले का नाही? 2 हात गायब झाले. 2 हाताच्या ठिकाणी 2 पाय वाढले तुम्हाला, आहे का नाही? मग आता तुमचं सूक्ष्म शरीर बदललं का आहे तेच राहिलं? सूक्ष्म शरीर आहे तेच राहिलं. आणि आत्मा बदलला का आत्मा पण तोच राहिला? आत्मा पण तोच राहील. आहे का नाही? मग आता ह्या आत्म्याच्या ठिकाणी तुम्ही ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र, अमुक तमुक हे लावता का नाही? आत्म्याच्या ठिकाणी खरं हे आहे का? नाही. नाहीच त्या ठिकाणी, आहे का नाही? पण तरी आत्म्यावरती अशा पद्धतीनं तुम्ही दोष लावलाय का नाही? भ्रम झालाय का नाही तुम्हाला? भ्रम झाला म्हणून तर तुम्ही म्हटले ना असं, मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय, मी शूद्र आहे का नाही? घडलं का नाही असा दोष? हा दोष मला सांगा, याच्यामध्ये सादृश्यपणा काय दिसला तुम्हाला? आत्मा आणि काय ब्राह्मण, गाढव, कुत्रा याच्यामध्ये काय सादृश्य आहे? सादृश्य वाचून दोष घडला का नाही? मग तुम्ही काय म्हणता सादृश्य असलंच पाहिजे तरच दोष घडतो. कशाला सादृश्याची आवश्यकता आहे? तरी पण दोष घडू शकतो. पाहता आत्म्याच्या आत्म्याच्या ठिकाणी जातीचा अध्यास सादृश्य दोष वाचून होतो. ब्राह्मणत्वादी जाती हा स्थूल शरीराचा धर्म आहे, आत्म्याचा किंवा सूक्ष्म शरीराचा मात्र नाही. सूक्ष्म शरीर म्हणजे अंतकरण, पंचप्राण आणि 10 इंद्रिय असा सोळांचा समूह. बघा, सूक्ष्म शरीर सांगत असताना काय की पहिलं एक अंतकरण, त्या अंतकरणाला मन, बुद्धी, चित्त, अहंकार असं म्हटलं किंवा एक अंतकरण किंवा मन, बुद्धी असं म्हटलं. तुम्हाला 1 घ्या, 2 घ्या, 4 घ्या, तुम्हाला जे घ्यायचं अंतकरणातलं तेवढं घ्या. बरं, अजून पंचप्राण, पंचज्ञानेंद्रिय आणि पंच कर्म इंद्रिय, बरोबर आहे की नाही? मग 5 त्रिक 15 आणि हे 4 अंतकरणातले 4 भाग किती झाले? 19चा समूह झाला. मनबुद्धी घेतलं तर 17चा समूह झाला आणि केवळ मन घेतलं किंवा अंतःकरण घेतलं तर 16चा समूह झाला. तुम्हाला जो समूह तयार करायचा तसा समूह तयार करा, काही फरक पडत नाही. मग ह्या सगळ्या समूहाला काय म्हटलं जातं? तर ह्या सगळ्या समूहाला स्थूल शरीर म्हटलं जातं, बरोबर ना? ह्या सगळ्या सूक्ष्म शरीर म्हटलं जातं, आहे का नाही? याला त्या ठिकाणी सूक्ष्म शरीर असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. स्थूल शरीरे अनंत झाली तरी सूक्ष्म शरीर एकच असते. आता मला सांगा, स्थूल शरीर आहेत का नाही, ती अनंत झाली. मोबाईल घेतला, मोबाईल घेताना तुम्ही सिम कार्ड पण घेता का नाही? घ्यावंच लागतं, कारण त्याच्यापासून मोबाईल चालत नाही, बरोबर आहे का नाही? बरं, कधी घेतलं म्हणे सिम कार्ड? अहो, फार जुना नंबर आहे, 20 वर्ष झाले त्या नंबरला, अजून बदलला नाही म्हटले, तसंच नंबर ठेवला. मोबाईल किती झाले? मोबाईल काय पहिला बटनाचा होता, नंतर स्क्रीन टच आला, नंतर त्याच्यापेक्षा भारी आला, आता आयफोन आला, बाप फोन आला, सारे फोन बदले झाले. सिम कार्ड बदललं का नाही? सिम कार्ड तेच होतं म्हणे आमचं. तुमचा नंबर बदलला का? नंबर जसा तोच राहतो, मोबाईल मात्र आपले काय होतात? बदली होत चालतात. तसं सूक्ष्म शरीर जे आहे का नाही, ते सूक्ष्म शरीर एकच असतं का? ते बदलत नाही. मग त्याच्यातले संस्कार तरी बदलतील का? बदलणार नाही, कारण ते सूक्ष्म शरीराला महत्त्व कुठपर्यंत? जसं रज्जूवर भासलेल्या सर्पाला महत्त्व कुठपर्यंत? विचार करा. रज्जूवर भासलेल्या सर्पाला महत्त्व कुठपर्यंत? जोपर्यंत प्रकाश येत नाही तोपर्यंत रज्जूवर भासलेला सर्प आहे तसाच आहे का नाही आपल्याला? आणि जर प्रकाश आला तर तो रज्जूवर भासलेला सर्प राहतो का? तो राहत नाही ना. तसं हे सूक्ष्म शरीर आहे, याला महत्त्व कुठपर्यंत? जोपर्यंत आपलं अज्ञान आहे तोपर्यंत सूक्ष्म शरीर आहेच आहे. आणि एकदा अज्ञान निवृत्त झालं की सूक्ष्म शरीर सुद्धा निवृत्त होत नाही का? सूक्ष्म शरीर सुद्धा निवृत्त होत असतं. आणि सूक्ष्म शरीरच नाही राहिलं तर तुम्हाला स्थूल शरीर मिळतील का? नाही ना राहणार. जसं बघा, आता आपण काय म्हणतो, ज्याचे असणारे कार्य होतं नसण्याने कार्य होत नाही. समजा घाटामध्ये तुम्ही जेवढी माती वापरली तेवढी माती जर घाटातून काढून घेतली, घट फोडू नका, माती फक्त काढून घ्या, आता घाटाला अस्तित्व राहील का? राहणार नाही. तसं ह्या सूक्ष्म शरीरामध्ये आपल्याला हे सगळे जन्म होतात की नाही, हे शरीर मिळतात की नाही, मग आपल्याला कशाचा बात करायचा? तर आपल्याला त्याचं कारण काय? त्याचं कारण आहे सूक्ष्म शरीराला अज्ञानाचा नाश केला का? जसं आपण एका वेळी किती गट ठेवलेले आहेत? 10 गट ठेवले. आपण नेहमी उदाहरण देतो, कोणता गट फोडला म्हणजे सगळे गट फुटतील? ते म्हणले त्या सगळ्याला आधार कोणता आहे त्याचा नाश करा.
बरोबर आहे की नाही? तर सगळ्याचं कारण काय? अज्ञान तत्कार्य जगत, आहे की नाही? हे जगतच दुःखाला कारण आहे की नाही? मग त्याचं कारण काय? अज्ञान. अज्ञानाचा नाश झाला तर सूक्ष्म शरीर राहणार आहे का? कारण सूक्ष्म शरीरामध्ये काय असतात? संस्कार असतात ना. सूक्ष्म शरीरामध्ये काय असतात? संस्कार असतात. आणि ते संस्कारच काय करतात आपल्याला? पुढच्या पुढच्या उत्तर शरीराला कारण ठरतात की नाही? मग कशाचा नाश करायचा? अज्ञानाचा नाश केला की सगळ्याचा नाश त्या ठिकाणी होऊन जात असतो. चला खाली. इथं 10 इंद्रिय कसं काय सांगितलं? म्हणजे 10 इंद्रिय जरा ते सांगा की म्हणजे बघा. पंचप्राण आणि अंतःकरण कळलं सूक्ष्म शरीरात, हा पण पंच 10 इंद्रिय हा ऐका ना, इथे इथे काय दिलंय? सूक्ष्म शरीर म्हणजे अंतःकरण, पंचप्राण आणि 10 इंद्रिय म्हणजे कर्म इंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय. याला 10 इंद्रिय म्हणतात. 10 इंद्रिय आपल्याला माहितीच असतात ना. मन आपलं कान म्हणा, त्वचा म्हणा, नेत्र म्हणा, घ्राणेंद्रिय म्हणा, जिव्हा म्हणा, ही 5 ज्ञानेंद्रिय झाले की नाही? हात पाय, आहे की नाही? उपस्थ गूद, हे हे पण त्याच्यामध्ये घ्यायचे, बरोबर आहे की नाही? हे एकूण किती झाले? 10 इंद्रिय झाले. आता तुम्ही म्हणाल हे 10 इंद्रिय, मग आता हे झाले, हे स्वप्नामध्ये आहेत का 10 इंद्रिय? स्वप्नात पण 10 इंद्रिय असतात. काय स्वप्नात एखादं इंद्रिय कमी पडतं? स्वप्नात आपल्याला कान नसतो का? स्वप्नात नाक नसतं का? गूद उपसतं, त्वचा वगैरे हे सगळं स्वप्नात असतात ना. बरं स्वप्नात काही प्राण नसतात का आपल्याला? स्वप्नात पळताना आपल्याला श्वास वगैरे घेतो की नाही आपण? घेतो ना. कुठं जायचं असलं तर हातपाय काय चालणार आहे का आपले? ते हातपाय असे चालते नाही, त्याला प्राणाची आवश्यकता असतात ना. म्हणजे 5 प्रकारचे प्राण सांडल्यात. ते 5 प्राण म्हणजे कोणत्या ठिकाणी कोणता प्राण, कोणत्या ठिकाणी कोणता प्राण, 5व्या तरंगामध्ये याचा विचार करणार आहे. आणि मग स्वप्नामध्ये हे सूक्ष्म शरीर त्या ठिकाणी असतं की नाही, अंतःकरण असेल. म्हणून अशा पद्धतीनं आपल्याला ते परत एक चित्र तयार होत असतं. म्हणून हे जागृतीमध्ये पण असतं आणि स्वप्नामध्ये पण असतात. म्हणून हे सूक्ष्म शरीर येते. नाही, मला वाटलं ते स्थूल शरीराला हातपाय असतात, मग सूक्ष्म शरीराला असा हातपाय नसतील असं वाटलं, पण ते स्वप्नात असतात तसं ते असतात. स्वप्नात असतातच ना, तुम्ही जाता येता. जागृतीतले हातपाय स्थूल देहाचे कुठे असतात तुम्हाला? का असतात? स्थूल देहाचे हातपाय कुठे आहे तुम्हाला स्वप्नामध्ये? नसतात ना. तुम्ही स्वप्नामध्ये नसतात. झोपता त्यावेळेस तुम्ही पळताना पाहता, तेव्हा तुमचे जागृतीतले जे स्थूल देहाचे हातपाय ते हलतात का? नाही ना नाही. हलत, ऐक नाही. पण स्वप्नामध्ये असणारे हातपाय हलतात ना. तिथं पण होय. असतात हातपाय आपले. असो चला. स्थूल शरीरे अनंत झाले तरी सूक्ष्म शरीर एकच असते. आत्मा नित्य असून सर्व व्यापक आहे. आता स्थूल शरीर आपले किती झालेत आतापर्यंत? गणित नाही जे दातारा. इथं इतकी शरीर झालेत का त्याचा या मातीपासून किती गट झाले आतापर्यंत? किती गट होऊ शकतात इथून पुढं? किती काही होऊ शकते? आपली शेती की नाही, शेतीमध्ये आतापर्यंत तुम्ही शेती करत आले की नाही, आणि इथून पुढे शेती होणार नाही का? होणारच शेती, आहे का नाही? तशी स्थूल शरीर या सूक्ष्म शरीराच्या ठिकाणी किती झाले आतापर्यंत? गणित नाही, त्याचं सांगता येत नाही. आणि मग ते स्थूल शरीर आपली बदलत राहतात, पण सूक्ष्म शरीर बदलतं का? सूक्ष्म शरीर बदलत नाही. बरं आत्मा बदलतो का? आत्मा बदलतो का? बस जसं नाही. सूक्ष्म शरीर इकडून तिकडून बरं. आपल्या मागे येतच राहतं, तसा आत्मा आपल्या मागे येतो का? आत्मा येण्याचं कारण तरी आहे का आत्म्याला कुठं? का आत्मा सगळीकडे भरलेला आहे? आत्मा नित्य सगळीकडे भरलेला आहे. आत्मा सगळीकडे चाराचारामध्ये भरलेला आहे. विठ्ठल चळी सरी भरला, रीता ठाव नाही गेला, आहे का? म्हणजे आत्मा सगळीकडेच व्यापलेला आहे. आत्मा निर्वाळाला विश्वाकार, हे विश्वरूपाने आत्मा व्यापलेलाच आहे. आत्म्याच्या ठिकाणीच हा भ्रम होत असतो. मग आपण म्हणतो त्याचा आत्मा आता स्वर्गाला गेला, त्याचा आत्मा आता नरकाला गेला. वेडेपणा करू नये असं माणसाने. आत्मा काय स्वर्गाला नरकाला जातो का? तरी म्हणतात त्यांच्या आत्म्यात शांती मिळो. वेडेपणा किती करता? आत्म्याला कशाला शांती पाहिजे? तो मुळातच शांत आहे. आणि ते शांत शांत आत्म्याला म्हणतात शांती मिळो. वेडेपणा आहे. आत्म्याला काही शांती मिळवायची गरज नाही. त्याच्या इतका कोणीच शांत नाही. तो सगळा शांत आहे. तो काहीच क्रिया करत नाही. तो हालचाल सुद्धा करत नाही. ऐका. बरोबर आहे. त्यांचं जोपर्यंत आज्ञा नाही तोपर्यंत हेच म्हणणार आहे. आपल्याला पण कळत नव्हतं तोपर्यंत आपण पण म्हणायचो हा मग त्यांच्या आत्म्याची शांती लाभो, हा हा मग शब्द आपण वापरत होतो. जोपर्यंत आपल्याला माहिती नव्हतं तोपर्यंत आपण हा शब्द वापरत होतो. म्हणूनच आपलं अख्खं आयुष्य नारळ फोडण्यात गेलं आणि पेढे वाटण्यात गेलं. आणि आज काय आपल्याला वाटतं नवस करावा, अमुक करा, तमुस करा. पण तुकोबऱ्यासारखा कुठं नवस करा वाटतो? ते म्हणते आजी पुरले नवस, निरसुनी गेली असं. आमची आशा निरसली ना, हाच आमचा खरा नवस होता.
आपल्याला कधी असं नवस होतं का? आपला नवस पेढ्यामध्ये आणि नारळ फोडण्यामध्ये असतो. याच्यापेक्षा आपला नवस वेगळा नसतोच, आहे का नाही? असं असतं. तसं काही नसतं. आत्मा सगळीकडे व्यापक असतो. आत्मा सगळ्याला सारखाच असतो, आहे का नाही? मग सूक्ष्म शरीर कशा असतात? येतात जातात, वायुर्गंधाने वाशात. ते फुलाबरोबर फुलाचा सुगंध जातो का नाही वाऱ्याबरोबर, तशी ही सूक्ष्म शरीरं पुढं 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 एक 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 ध अशा पद्धतीनं धारण करतच असतात, आहे का नाही? काय उलट तैशी चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरी होत जात पायी, आयशे जाणे तया नाही व्यामोह दुःख. तैशी आहे का नाही? ह्या चैतन्याच्या ठिकाणी ही शरीरं मात्र येतच जातात. पण ह्या चैतन्याच्या ठिकाणी ही शरीरं येतच जातात. कोणामुळे येतच जातात हे लक्षात घ्या. त्याला कारण कोण आहे? आत्म्याच्या ठिकाणी शरीरं होण्याला, आत्म्याच्या ठिकाणी ही शरीरं होण्याला कारण कोण? सूक्ष्म शरीरामध्ये सूक्ष्म शरीरामध्ये हे संस्कार राहिलेत ना आपले. अज्ञान तर त्याचं मूळ कारण आहे. अज्ञान तर हे मूळ संस्कार कारण आहे आहे. त्याचे काय? अं? संस्कार. संस्कार राहतात ना, ते कुठे राहतात? त्या सूक्ष्म शरीरामध्ये अशा पद्धतीनं राहत असतात. ठीक आहे. आणि सूक्ष्म शरीराचा नाश ज्या शरीरात ब्रह्मज्ञान होईल त्या शरीरात एकदाच होतो. बघा आता हे सूक्ष्म शरीर आहे का नाही, या सूक्ष्म शरीराचा नाश कधी होईल? गाढवाच्या, कुत्र्याच्या. आम्हाला ओंकार महाराज आहे का? व्हिडिओ बंद आहे असो. ते आम्हाला एकदा दादाने काय एक अभंग घेतला होता की गजेंद्र तो हाती सहस्र वर्षे जळा माझे नखरे पिढीला, श्रोदेव सांडेले कोणी नाही साये, अंत्य वाट पायी विठू तुझे कृपेच्या सागरा माझ्या नारायणा तया दोघा जणा तारेले. आणि तुका म्हणे काहीतरी मी ऐकून विश्वासवला असं काहीतरी शेवटी प्रमाणे म्हणलं. बघा ना ह्या हत्तीचा कसा म्हणले मोक्ष झाला म्हणले, ऐक ना गजेंद्र मोक्ष पाहतो म्हणे. तर भगवंताने कसं म्हणले यांना मोक्ष दिला? ते म्हणले तुम्ही विचारसागर करताना परत म्हणून लागले गजेंद्राला मोक्ष झाला. हत्तीला मोक्ष कसं काय होईल म्हणले येडेव? हत्तीला कुठं मोक्ष होतो म्हणले. आणि मग माऊलींची ओवी काय खोडून काढता का म्हणे? माऊलींची ओवी काय? वाचून ज्ञान विने एके उपाय करशी जितके, ते गुंतीशी अधिके रुखिये. ज्ञान वाचून मोक्ष होईल का कोणाला? आणि गजेंद्राला म्हणले भगवंताने तारलं मोक्ष दिले. भगवंत कसं काय मोक्ष देईल? ज्ञानानेच मोक्ष होईल. आणि हत्तीच्या शरीरामध्ये ज्ञान होईल का? होणारच नाही. मग गजेंद्र मोक्ष म्हणजे काय? गजेंद्र मोक्ष म्हणजे त्याचं शरीर बदललं. आता भगवंताच्या कृपेने काय केलं? ते शरीर संपलं, पण माणसाचं शरीर घ्यावंच लागेल. मग मोक्ष कुठं होतो? गजेंद्राच्या म्हणजे त्या हत्तीच्या शरीरामध्ये मोक्ष होईल का माणसाच्या शरीरात मोक्ष होईल? माणसाच्या देहातच मोक्ष होतो. कारण इथंच ज्ञान होतं, ऐक ना. बाकीच्या देहामध्ये मात्र ज्ञान होत नाही. आणि मग काय मला वाटतं काहीतरी 7व्या अध्यायामध्ये बघा सहस्रयुग नाही का त्याला मनुष्यानम सहस्रेषु कचित येत सिद्ध आहे असा श्लोक आहे बघा. ते आठवत असेल तर पहा. म्हणजे त्याला शेवटच्या जन्मात अशा पद्धतीने हा मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः. म्हणजे याच्यात काय सांगितलं? वासुदेव सर्वमिती समात्मा सुदुर्लभा असं एक आहे त्याच्यामध्ये की असा तो त्याला शेवटच्या देहात म्हणजे ज्या देहात त्याला ब्रह्मज्ञान होईल, आत्मस्वरूपाचा बाध होईल, म्हणजे त्याला ही मरणमारी विद्या जेव्हा होईल, याला बाकीची विद्या म्हणतात की नाही, जालंधर विद्या, शाबरी विद्या, तशी ही पण एक विद्या आहे. ही कोणती विद्या आहे? ही मरणमारी विद्या आहे. म्हणजे मरण माझे मरून गेले, मज केले आमर, ठाव पुसले, बूड पुसले, ओस पुसले देहभाव. हे सगळ्यांना ना नष्ट करून टाकणारी विद्या म्हणजे कोणती? मरणमारी विद्या. तशी ही मरणमारी विद्या ज्याच्या जीवनामध्ये म्हणजे ज्या शरीरामध्ये होईल की नाही त्या शरीरामध्ये तो मुक्त होतो. ज्याच्या जीवनामध्ये हे ज्ञान आलं नाही तो मुक्त होईल का? तो मुक्त होणार नाही. त्याची परंपरा पुढं चालणारच आहे. भले तो म्हणे मी भगवंताचा भक्त आहे, चांगली गोष्ट आहे, पण भगवंताचा भक्त आहे म्हणजे तुला पुढं चालावंच लागणार आहे, बरोबर आहे का नाही? पण ज्या दिवशी तुला हे तत्वज्ञान प्राप्त होईल आणि दृढ अपरोक्ष ज्ञान होईल त्याच वेळेस तो मुक्त होणार का नाही? त्याच वेळेस मुक्त होणार. म्हणजेच याचा असा अर्थ दिला की सूक्ष्म शरीराचा नाश ज्या शरीरात ब्रह्मज्ञान होईल त्या शरीरात एकदाच होतो. का त्याचा वारंवार नाश करावा लागतो सूक्ष्म शरीराचा? नाही. सूक्ष्म शरीराचा वारंवार नाश करावा लागत नाही, एकदाच नाश होतो. म्हणून जात्यांदी धर्म आत्म्याचा किंवा सूक्ष्म शरीराचा
सूक्ष्म शरीराचा म्हणता येत नाही. आता जात्यांदी धर्म म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र, वैश्य हा जातीचा धर्म जो आहे की नाही, हा आत्म्याचा किंवा सूक्ष्म शरीराचा म्हणता येईल का? म्हणता येणार नाही. तरी पण तुम्ही म्हणताय का नाही? तुम्ही म्हणताय का नाही? तरी तुम्ही त्या ठिकाणी अशा पद्धतीनं ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र, वैश्य, मुंगी, अमुक तमुक असे धर्म म्हणताय का नाही आत्म्याच्या ठिकाणी? उलट काय, आदी ब्रह्मा करुणी शेवटी मशकू धरुणी, हे समस्त माझे जाणून स्वरूप, हे स्वरूप माझे हे समस्त माझे स्वरूप जाणून, अशी काहीतरी एक ओवी म्हणतं 9व्या अध्यायामध्ये. म्हणजे किड्यांपासून तर अगदी चिलटापासून तर अगदी ब्रह्मदेवापर्यंत हे सगळं काय, हे सगळं ब्रह्मस्वरूपावरती काय आद्यस्त आहे. बरोबर आहे की नाही? असं जाणलं म्हणजे किड्यांपासून अगदी विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, म्हणजे कोणत्या प्रकारचा भेद राहिला नाही, केवळ एक परमात्माच आहे असं त्याला बोध झाला. तर सूक्ष्म शरीराचा नाश होईल का नाही? तरी सूक्ष्म शरीराचा नाश त्या ठिकाणी होतो. आणि कधी होतो? वारंवार सूक्ष्म शरीराचा नाश करावा लागतो की एकदाच करावा लागतो? एकदाच करावा एकदाच करावं लागतं. पण तसं ज्ञान पण त्याला झालं पाहिजे. म्हणजे त्याला असा निश्चय झाला पाहिजे, जशी नवरी त्या ठिकाणी बोहल्यावर चढले का नाही आणि लग्न झाल्याच्या नंतर तिला म्हणलं नाव घ्या, तर ती आपल्या पतीचं नाव घेते का आपल्या बापाचं नाव घेते? आता आपल्या पतीचंच नाव घेते का नाही? आणि ती निश्चय करून घेते का परत तिचा निश्चय नसतो, तिचा निश्चयच असतो की नाही? तसं एकदा आपला निश्चय झाला, निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळं. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटल्या धावा तृष्णेच्या, असं एकदा निश्चय झाला तर त्या सूक्ष्म शरीराचा नाश एकदा होऊ शकतो की नाही? आणि एकदा झाल्याच्या नंतर तो पुन्हा, म्हणजे त्याला लयरूप निवृत्ती आणि आत्यंतिक निवृत्ती असा 2 विचार त्या ठिकाणी घेता येतो. लयरूप निवृत्ती म्हणजे काय? वरच्यावर निवृत्ती करणं. आणि आत्यंतिक निवृत्ती म्हणजे काय? आत्यंतिक निवृत्ती म्हणजे कारण सहकार्याचा नाश. आत्यंतिक निवृत्ती एकदा त्या सूक्ष्म शरीराचा नाश झाला की पुन्हा परत त्याला देहादी वगैरे काय आहे का? तर देहादी वगैरे परत मिळणार नाही. बघा आता, म्हणून जात्यांदी धर्म आत्म्याचा किंवा सूक्ष्म शरीराचा म्हणता येत नाही. कारण आत्मा व सूक्ष्म शरीर एकच असून उत्तर शरीरात जाती भिन्न होते, आहे का नाही? आता पुढचं जेव्हा शरीर मिळतं की नाही, पुढच्या शरीरामध्ये सूक्ष्म शरीर काय असतं? तेच असतं. आणि आत्मा मात्र बदलतो का? आत्मा तोच असतो. आत्मा तोच असतो का? आत्मा तोच असतो कारण आत्मा काय मागे फिरायला मोकळा नाही. कारण तुम्ही आता ह्या पृथ्वीवर एखादा मला आता संन्यास घ्यायचा आहे आणि मी सगळं सोडून चाललो तर पृथ्वीला सोडून जाईल का तो कुठं? का पृथ्वीवरच फिरायचं जर झालं तरी? हिमालयात गेलं तर हिमालय पृथ्वीला सोडून आहे का? नाहीच आहे. तसं याने किती जरी म्हणला मी सगळीकडे चाललो, तर हा आत्म्याला सोडून जाईल का? याचं सूक्ष्म शरीर फिरून फिरेल कुठं? आत्म्यामध्येच फिरेल ना, कारण आत्मा तितकंच व्यापक आहे. कारण याला अधिष्ठान कोण आहे? आत्माचे अधिष्ठान. मग आत्मा काही नवीन कुठून येतो का? आत्मा सगळीकडे भरलेलाच आहे. बरोबर आहे की नाही? आणि सूक्ष्म शरीर काय असतं? ते मात्र तेच असतं. कारण पुढच्या शरीराला कारण काय? सूक्ष्म शरीर कारण आहे. कारण संस्कार कुठे आहेत त्याचे? सूक्ष्म शरीरामध्ये काय असतात? संस्कार त्या ठिकाणी असतात. बरोबर आहे की नाही? म्हणून काय म्हटलं की बघा हा, आत्मा व सूक्ष्म शरीर एकच असून उत्तर शरीरामध्ये, उत्तर म्हणजे पुढच्या शरीरामध्ये जाती भिन्न होते. आता मागच्या जन्मात तो कोण होता? ब्राह्मण होता. मागच्या जन्मात कोण होता? भरत होता. नंतर हरण झाला, नंतर जड भरत झाला. या जाती बदलत चालल्या का पुढच्या शरीरामध्ये? एकदा हरण झाला, एकदा भरत झाला, एकदा राजा झाला, एकदा जड भरत झाला, आहे की नाही? त्याच्यानंतर तो काय आता आपण विचार करा, आपण काय झालो असं बरं? आपण इंद्र झाला असन, ब्रह्मदेव झाला असन, गाढव झाला असन, कुत्र झाला असन, किडा मुंगी वगैरे वगैरे, हे सगळं झालं नसेल का? मग ह्या जाती माणसाच्या बदलल्यात का? ह्या शरीराच्या जाती बदलल्यात का नाही? जाती बदलल्यात. आणि सूक्ष्म शरीराची जात बदलली का? सूक्ष्म शरीराला जातच नाही. ते सूक्ष्म शरीर म्हणजे असणारे कारण, म्हणजे त्या अंतःकरणामध्ये सूक्ष्म असणारे संस्कार ते कसे असतात? तसेच असतात. आणि ते कसे असतात? व्यवहित अपूर्व, ऐक ना, व्यवहित पूर्व काळी असतात, ऐक नाही. पण पूर्व काळचेच असे धरायचे आपण, म्हणजे ते आधीचे संस्कार पुढच्या शरीराला कारण ठरतात की नाही? पुढच्या शरीराला ते कारण ठरत असतात. बघा आता कुठे गेलं ते? मग सूक्ष्म शरीर एकच असून उत्तर शरीरात जाती भिन्न होते. कर्मभोगात असा नियम नाही. कर्मभोगाचा असा नियम आहे का? कर्मभोगाचा काय नेहमी जसं कर्म केलं
तसंच तुम्हाला भोग मिळणार का नाही? तुम्ही जर गोड खाल्लं तर तुम्हाला गोडच वाटणार आणि तुम्ही तिखट खाल्लं तर तुम्हाला तिखट वाटणार. का बरं? जसं कर्म आहे तसंच तुम्हाला त्या ठिकाणी भोग येत असतो. कर्माचा त्या ठिकाणी असा नियम आहे की कर्मभोगात असा नियम नाही. बघा आता, कर्मभोगात असा नियम नाही की पूर्व शरीरात जी जाती असते तीच उत्तर शरीरात व्हावी. ऐक नाही. आता कर्मभोगात असा नियम नाही. ऐक नाही. कर्मात काय आहे? जसं कर्म कराल तसंच भोगावं लागणार. ऐक नाही. तुम्हाला अहो मागच्या जन्मामध्ये आम्ही ब्राह्मण होतो, मग ह्या जन्मात आम्ही ब्राह्मण झालं पाहिजे असा नियम आहे का? तू मागच्या शरीरात ब्राह्मण होता. ऐक नाही. मग काय अभंग आहे तुकोबरायांचा की कोपे महाराशी कोपे तो ब्राह्मणत्व नव्हे, महाराशी शिवे तो ब्राह्मणत्व नव्हे, असं काहीतरी एक अभंग आहे. कोणाला आठवत असेल तर पहा. म्हणे त्याला एक महार शिवला अस्पृश्य. ऐक नाही. तर ते शिवल्याच्या नंतर तो ब्राह्मण कोपला. तो ब्राह्मणच नाही म्हणले. मग त्या प्रायश्चित्त काय? देह त्याग करता नाही नातरे चांडाळ ज्याचा अंतरे विटाळ ज्याचा संग चित्ती तुका म्हणे तो येते. आहे का नाही? महाराशी शिवे कोपे ब्राह्मणत्व नव्हे असा अभंग आहे. महाराशी शिवे कोपे कोपला रागावला. ब्राह्मणाने रागावं का? कारण ब्राह्मण भगवंताचं मुख असतं. ऐक ना, उच्च विचार त्याच्या ठिकाणी असतात. तो कोपला. आता पुढच्या जन्मात कोण होणार बरं? तो मग कोपतो तो कोण? रागवतो तो कोण? ज्याला क्षणाला कोणाला तरी आरडाओरडायची सवय असते. कुत्रा पण असंच कोपतो का नाही? त्याला सतत राग असतो का नाही? माथ्यामध्ये कुत्र्याच्या असतो ना. ऐक नाही. मग तो पुढच्या जन्मात काय होणार? कुत्राच होणार ना. श्वान शीघ्र कोपी. कोपीच आहे ना, कोपतोच ना, रागवतोच ना. श्वान शीघ्र कोपी. शीघ्र म्हणजे लगत त्वरित कोपतो आणि भुकायला सुरुवात करतो की नाही? मग मागच्या जन्मात कोण होता? हा ब्राह्मण होता. पण याचा कोपायचा स्वभाव गेला का? त्याला महाराशी शिवे कोपे ब्राह्मणत्व नाही. लगेच कोपला तर त्याला ब्राह्मण म्हणता येईल का? आणि मग मागच्या जन्मात ब्राह्मण होता, पण पुढच्या जन्मात काय झाला? कुत्रा झाला. जाती बदलली का नाही? जाती बदलली. आणि संस्कार बदलले का? अंतःकरण बदललं का? सूक्ष्म शरीर बदललं का? ते मात्र तसंच राहतं. हा कर्मभोगाचा नियम आहे. म्हणजे जसं कर्म कराल तसंच पुढं भोग आहे. म्हणू नका मागच्या जन्मात ब्राह्मण होतो, आता ह्या जन्मात ब्राह्मण झालो, असं नसतं. जसं कर्म असेल तसं भोग मिळत असतं आपल्याला. कर्म महाराज हा. शिवे कोप ब्राह्मणत्व तया प्रायचित्त काही देह त्याग करिता ना तरी चांडाळ त्याचा आंतरी विठाळ. या चांडाळाचा विठाळ कुठे? अंतःकरणात आहे का नाही? ना तरी चांडाळ ज्याचा आंतरी विठाळ. ज्याचा संघ चित्ती तुका म्हणे तो याती. कशाचा संघ आहे? कुत्र्यासारखा कोपतो हाच संघ आहे त्याचा. आहे का नाही? हाच संघ धरला. उलट त्याने काय? उलट अंतःकरणामध्ये शीतलता धारण केली पाहिजे, नम्रता धारण केली पाहिजे, शालनता धारण केली पाहिजे. हा संस्कार आहे का नाही ब्राह्मणाचा? हा विचार आहे का नाही? त्याला न धरताना दुसराच धरला. मग ज्याचा संघ चित्ती आपल्या चित्तामध्ये संतांचा संघ असेल, आपला अंतःकरण संतमय होत नाही का? आपल्या अंतःकरणामध्ये श्यामसुंदराचं वर्णन केलं, ऐक नाही, तर तो श्यामसुंदर अंतःकरण श्यामसुंदर होऊन जातं. ऐक नाही. काहीतरी मुलींची ओवी त्यामध्ये आता आठवत नाही, वाटतं 7व्या अध्यायात कुठेतरी ओवी आलेली. ते कृष्णाचे आपले अंतःकरण मग संकल्पाच्या अंगानं ओळगती सिद्धी असं म्हटलेले. म्हणजे तुमचा अंतःकरणाचा जो विषय होता ना, तुम्ही तसेच होत असतात त्या ठिकाणी. असं चला. कर्मभोगात असा नेम नाही. पूर्व शरीरात जी जाती असेल तीच उत्तर शरीरात व्हावी आणि स्थूल शरीराचा धर्म न मानता आत्म्याचा किंवा सूक्ष्म शरीराचा धर्म मानला तर सर्व उत्तर शरीराच्या ठिकाणी दुसरी जाती होणार नाही. आहे का नाही? होईल का? बघा आता बरं काय म्हणलं या ठिकाणी. परत बारकाईनं ऐका. इथं माझ्या या ग्रंथात कुठेतरी खाडाखोड केली, सगळं गिचमीट करून टाकली. पूर्व शरीरात जी जाती असेल तीच उत्तर शरीरात व्हावी बरं का. आणि स्थूल शरीराचा धर्म न मानता, आता हा धर्म कोणाचा मानायचा? स्थूल शरीराचा धर्म न मानता आत्म्याचा किंवा सूक्ष्म शरीराचा धर्म मानला तर सर्व उत्तर शरीराच्या ठिकाणी दुसरी जाती होणार नाही. कारण मागच्या जन्मात तो कोण होता? ब्राह्मण होता. आता तो ब्राह्मणच होणार. तो कुत्रा होईल का? तो गाढव होईल का? होणारच नाही. कारण त्याचा जर धर्म मानला तर कोणाचा? सूक्ष्म शरीराचा अथवा आत्म्याचा धर्म जर मांडलाच, समजा ब्राह्मणत्व जाती वगैरे मांडलाच, आहे का नाही, तर पुढच्या शरीरामध्ये काय? तेच शरीर मात्र बदलणार नाही. आणि म्हणजे गाढवाला गाढवच व्हावं लागेल. ही परंपरा त्यांची. तो कोणतं एक संप्रदाय आलेला आहे वाटतं
की ब्रह्मकुमारी असं एक संप्रदाय आहे. त्या पंढरपूरमध्ये गेलो आणि ते आम्हाला असे सांगू लागले की म्हणले बघा की आंब्याचं बीज असतं ना, मग त्या आंब्याची कोय आपण जमिनीत पेरली तर त्याला काय येतं म्हणे, त्याला आंबाच येतो म्हणे. ऐक ना, असं ते प्रत्येक गोष्ट अशी फार बरोबर बरोबर शोधून शोधून त्या ठिकाणी सांगू लागले, आहे का नाही. म्हणलं मग बरोबर आहे. गाढवाने मगतेच घेतलेले गाढव व्हायचे, कुत्र्याने मगता घेतला कुत्रं व्हायचे, आणि माणसाने मगताच घेतलेला माणूस व्हायचं. म्हणजे मग बाकीचे सगळे गोष्टी आता खंडित झाल्या ना, आहे का नाही. तुम्ही पाप करा पुण्य करा, काय फरक पडतोय. तुम्ही पापही केलं तर तुम्ही कोण होणार आता, माणूस होणार, आहे का नाही. तुम्हाला थोडं बाकीचं काय, कुठं स्वर्ग नरकाला जायचे, कुठं काय नाही, मला त्याची गरजच नाही. आंब्याची कोई जमिनीत पिरून बघा काय येतो, आंबाच येतो म्हणले. फार छान सांगतं म्हणले. आणि तेव्हा आम्हाला काही नजर नव्हती, खरंच वाटायचं त्याचं, आहे का नाही. पण जेव्हा चांगलं कर्माचा विभाग, आहे का नाही, हे जेव्हा कळतं ना तेव्हा माणसाला कळतं, किंवा ते भोगायला आलं ना मगच कळतं आपल्याला, आहे का नाही. आता पाण्याचा स्वभाव शीतलता आहे का नाही, शीतल आहे का नाही. मग त्या पाण्याला जर समजा तुम्ही अग्नीवर तापवलं तर ते शीतल राहील का गरम होईल, बदलू शकतं ना ते, आहे का नाही. तसं तुम्ही म्हणता असेल नाही नाही पुढं बदलणार नाही, सगळ्या गोष्टी बदलणार असतात. असा कर्माचा काय असतो, नेमच असतं, आहे का नाही. मातीपासून मग तुम्ही काय बनवलं, मोठा रांजण मारवलं, आहे का नाही. मग त्या मोठंच रांजण व्हायला पाहिजे, त्याच्यामध्ये गाडगी मडकी छोटी छोटी अशी पात्र नाही व्हायला पाहिजे, मोठंच व्हायला पाहिजे. पण होतं का नाही हे सगळं होतं. पण हे असं ते समजून सांगतील का नाही, उलट तुमचा काय करणार, बुद्धिभेद करत असतात. ठीक आहे ना. बघा आता, पूर्व शरीरात जी जाती असते तीच उत्तर शरीरात व्हावी, आणि स्थूल शरीराचा धर्म न मानता आत्म्याचा किंवा सूक्ष्म शरीराचा धर्म मानला तर सर्व उत्तर शरीराच्या ठिकाणी दुसरी जाती मात्र होणार नाही. पुढं पहा, मी द्विज आहे या बोधाने आत्म्याच्या ठिकाणी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य जातीचे ज्ञान होते, आहे का नाही. आता मी द्विज शब्दाचा अर्थ दुसरा असा घ्यायचा, बरोबर आहे की नाही. दुसरं म्हणजे काय, की जसं आपण तो श्लोक पाहतो की नाही, जन्मना जायते शूद्र संस्कारात द्विज उच्यते. द्विज असं म्हटलं की नाही, म्हणजे त्याचा कोणता जन्म झाला, दुसरा जन्म झाला. पहिला जन्म म्हणजे तो ब्राह्मण असेल, क्षत्रिय असेल, शूद्र असेल, कोणी पण असेल. पण या 3 वर्णांना मला वाटतं काय 18व्या अध्यायामध्ये ना याचं वर्णन आलेलं आहे, की 3 वर्णांना अशा पद्धतीनं उपनयन करण्याचा संस्कार त्या ठिकाणी आहे. म्हणजे 3 वर्णामध्ये उपनयन होऊ शकतं. आणि जी शूद्र आहेत का नाही, तिथं उपनयनाचा मात्र प्रकार आलेला नाही. उलट त्याने नाही जरी केलं, त्याने सेवा जरी केलं तरी तो अशा पद्धतीनं मुक्त होऊ शकतो, आहे का नाही. आणि या 3ला मात्र उपनयन करून रामकृष्ण, बोला. द्विज या शब्दाचा अर्थ ब्राह्मण आहे. द्विज म्हणजे दुसरा, प्रथम द्विज. नाही द्विज हा संस्कृत शब्द आहे, त्याचा अर्थ ब्राह्मण होतो. महाराज ऐका जरा, त्याचा असा अर्थ होतो का द्विज म्हणजे संस्कारात द्विज उच्यते. इथं खुडणार का तुम्ही सांगा बरं. जन्माना जायते शूद्र, जन्माला तो समजा ब्राह्मण झाला, ठीक आहे, पण त्याच्यावर जर संस्कार झाले नसेल तर तो ब्राह्मण होईल का. महाराशी कोपे म्हटलं ना तुकोबऱ्याने, आताच प्रमाण दिलं ना तुम्हाला, महाराशी कोपे, तो ब्राह्मण होईल का आता. मग संस्काराने जर तो खरंच ब्राह्मणाची सगळी लक्षणं असेल, अध्यापन करणं, मग तो ब्राह्मण आहे. म्हणजे तो संस्काराने द्विज झाला का नाही. हा, मग आता समजा एखादा क्षत्रिय जन्माला आला, आहे का नाही, आणि त्याच्यावर जर संस्कार झाले तर तो पण ब्राह्मण होऊ शकतो की नाही. शूद्र असेल, आहे का, जर त्याच्यावरती संस्कार झाले, संस्कारानेच बदल होतो ना त्याच्यामध्ये. म्हणून जन्माला जे आहे ते शूद्र ब्राह्मणाच्या घरी जन्माला आला त्या ठिकाणी, आणि त्याला सगळं कळू लागलं का, मग आल्याच्या नंतर त्याला देऊच नका ना संस्कार तुम्ही. तो करेल का आपलं उपनयन वगैरे सगळ्या गोष्टी, त्रिकाल संध्या वगैरे. अहो त्याला शिकावं लागत ना, त्याला संस्कार करावं लागतात ना, मग तो ब्राह्मण होऊ शकतो. हे जातीपातीत नाही घ्यायचं आपल्याला, इथं संस्कारावर घ्यायचं असतं आपल्याला. संस्कार फार महत्वाचा असतात, म्हणून संस्कारात द्विज उच्यते. मग कोणाला अधिकार आहे तर 3 अशा पद्धतीने, ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य. माईक चालू आहे महाराज. दादा मी मध्ये द्विज ह्या शब्दाबद्दल थोडस सांगू.
हे जे आता म्हटले ते पण बरोबर आहे. द्विजाचा अर्थ तुम्ही म्हणतात तो बरोबर आहे. 2 पुनर्संस्कार होणं म्हणजे उपनयन हा जो संस्कार आहे म्हणजे जन्मानी ब्राह्मण असणं वेगळं आणि उपनयन संस्कारानंतर आपण जे संस्कार घेऊन वागतो, तुम्ही जे सांगितलं संध्यावंदन करणं किंवा ब्राह्मण ह्या कॅटेगरीमध्ये येणाऱ्या संस्कारांनी जो म्हणजे जो वैश्य असेल किंवा क्षत्रिय असेल किंवा ब्राह्मण असेल जो वागतो त्याला ब्राह्मण आपण म्हणतो. केवळ जन्मानी ब्राह्मण ह्याला ब्राह्मण म्हणत नाही. आणि द्विजय ह्या शब्दाचा ब्राह्मण अर्थ बरोबर आहे, पण तो जातीवाचक घेतला नाहीये, तो संस्कारवाचक घेतलेला आहे. संस्कारानेच महत्व असतं ना त्याला. आता भगवंताने म्हटलं की नाही, याची परी जाणं चारी आहे हे वर्ण, सृजल्याम्या गुण कर्मयोग विभागे प्रकृतीचे नाधरे गुणाच्यानी व्याभिचारे कर्मे तदनुसार विवंचली. भगवंत सतत म्हणतात की नाही. मग गुण कर्म विभाग योग आहे का नाही. काय श्लोक आहे 4थ्या अध्यायामध्ये बघा बरं. गुण कर्म विभाग योग असं म्हटलेलं आहे की नाही. मग गुण आणि कर्माने त्याची विभागणी केली. आता हे भगवंताचं कोणी खोडायचं हे का नाही. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा म्हटलं की नाही. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा असं का बरं त्याने आता रामेश्वर मुळात ब्राह्मणाचे पण ते द्विजा का म्हटलं बरं त्याने. काय कारण असले पाहिजे. म्हटले अरे पहिल्यांदा मी जो होतो ना तो फक्त नावाचाच होतो, पण आता संस्काराने मी द्विजा झालो म्हणजे मी उच्च झालो. आता विचाराने मी युक्त झालो. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही दुजा. आता तिथं काढा बरं शब्द खोडून कुठं काढता. द्विज म्हणजेच ब्राह्मण होतो. ब्राह्मण म्हणजे काय. ब्राह्मण शब्दाचा अर्थ होतो काय. ब्रह्म जाणे तो ब्राह्मण. ब्रह्मस्वरूपाला जो जाणतो की नाही तो ब्राह्मण होता असतो. हे कुठं खोडणार तुम्ही आता. म्हणजे द्विज म्हणजे ब्राह्मण, पण संस्काराने ब्राह्मण होता असतो हे लक्षात घ्यायचं आपण. पुढे पहा कुठे गेलं ते आता. मी द्विज आहे या बोधाने आत्म्याच्या ठिकाणी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य जातीचे ज्ञान होते. किती जाती घेतल्या बघा इथं. आता हे शास्त्राचे की नाही. मग द्विज शब्दाने काय आलं. ब्राह्मण आला, क्षत्रिय आला आणि वैश्य आलं. जातीचे ज्ञान होते का नाही. या जातीचे ज्ञान होते. मला असं वाटतं कुठं आपण एक 3रा अध्याय पाहिला. 3ऱ्या अध्यायामध्ये किती वर्णांचं वर्ण आलं बरं. या 3च वर्णन आलं का नाही. म्हणजे समयी अवसरे काहीतरी शब्द मला आता आठवत नाही की आपण त्या ठिकाणी द्विजांना म्हणजे ह्या 3 जातींना काय करायचं परोपकार करायचं. जर आपल्याला ती असणारी संपत्ती प्राप्त झाली तर त्या संपत्तीचा वापर कुठं करायचा की अशा पद्धतीने ह्या द्विजांकरता म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य यांच्या सेवेकरता याचा उपयोग करायचा. जर तुम्ही यांच्या सेवेकरता त्या धनाचा उपयोग केला नाही देवाने दिलेली संपत्ती तर तुम्हाला कुठं जावं लागेल. कल्पापर्यंत त्या नरकामध्ये खितपत पाडावं लागेल. असं माऊलींच्या 3ऱ्या अध्यायामध्ये पण वर्णन आलेलं आहे. कोणाला ज्ञानेश्वरी चांगली जर वाचत असेल तर त्यांच्या लक्षात हे येऊ शकतं. ठीक आहे. मग किती आले याच्यामध्ये तर द्विजामध्ये ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य आहे का नाही. जातीचे ज्ञान होते. कशामध्ये कोणत्या शब्दाने होते बरं सांगा आता. कोणत्या शब्दाचा बोध झाला म्हणजे 3 जातीचं ज्ञान होतं आपल्याला. द्विज आहे. द्विज या बोधाने ह्या ज्ञानाने बरोबर ना. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य जातीचे ज्ञान होते. या 3 वर्णांचा उपनयन संस्कार आहे. आता उपनयन संस्कार ब्राह्मणाचाच होतो का 3 वर्णांचा होत असतो. या 3 वर्णांचा अशा पद्धतीनं संस्कार होत असतो. ठीक आहे. म्हणून द्विज म्हणतात. म्हणून त्याला द्विज असं म्हणायचं बरं काय. म्हणजे द्विज शब्दाचा अर्थ काय झाला संस्कारा द्विज उच्चते ऐक नाही असं त्याचा अर्थ होतो. म्हणून द्विज शब्दाचा शास्त्राने आपल्याला आता हे आपल्या पुढे जे आहे ना हे सगळे शास्त्राचं सार आपल्या पुढे मांडलेलं आहे. बरोबर आहे की नाही. हे सार लक्षात घ्यायचं. म्हणून द्विज म्हणतात. या कारणास्तव आत्म्याच्या ठिकाणी जातीचा अध्यास सादृश्य दोष वाचून आहे. या कारणास्तव वरून वरपासून तर खालपर्यंत आपण ही सगळी कारणमीमांसा पाहिली की नाही. ही सगळी कारणमीमांसा आपण त्या ठिकाणी पाहिली. म्हणून आता त्याच्यावरती परत वाच्यता करायची गरज नाही कारण मुद्दा सरळ सगळ्यांच्या लक्षात आला. मग हे कारण म्हणजे हे सगळं वरचं कारण ऐक नाही. या कारणास्तव आत्म्याच्या ठिकाणी जातीचा अध्यास सादृश्य दोष वाचून आहे. सादृश्य दोष वाचून याच्यामध्ये काय सादृश्य आहे. सूक्ष्म शरीर म्हणा ब्राह्मण म्हणा क्षत्रिय वैश्य याच्यात काय सादृश्य मला सांगा ना. काय सारखेपणा दिसला. तरी पण सारखेपणा नसताना सुद्धा तुम्ही म्हटले की नाही हा आत्मा सच्चिदानंद रूप आहे. या आत्म्याचं सगळं काही व्यवस्थित आहे का. तुम्ही या ब्राह्मणाचं बरं असं म्हणता का या आत्म्याचं बरं म्हणता
कसं काय तुम्ही आहे का नाही, कसं काय काका तुम्ही काका म्हणता, कसं काय आत्मा असं म्हणता का तुम्ही त्याला? तुम्ही तरी म्हणता का अहो हा आत्मा या शरीरामध्ये आहे, हा आत्मा फार सुखी आहे, फार समाधानी आहे, फार शांत आहे असं म्हणता का? उलट तुम्ही त्याला ब्राह्मण म्हणाल, तुम्ही क्षत्रिय म्हणाल, तुम्ही शूद्र म्हणाल, काय म्हणायचं ते म्हणाल. पण मग असं म्हणायचं का ते आत्म्याच्या ठिकाणी हे सगळं दिसतंय, आत्म्याच्या ठिकाणी हे तुम्ही जातीवाद वगैरे लावता, पण आत्म्यातून याच्यामध्ये काय सारखेपणा दिसला? काही सारखेपणा नाही. सारखेपणा नसताना सुद्धा ठळक ठळक तुम्ही म्हणता ब्राह्मण आहे, अमुक आहे, तमुक आहे का नाही? काही सादृश्य नसताना सुद्धा अध्यास घडतो. मग तुम्ही म्हणता अध्यासाला कारण काय? सादृश्य. कशाला अध्यासाला सादृश्य लागतं? सादृश्य वाचून सुद्धा अध्यास घडतोय की नाही? बस संपला विषय. इतकंच नव्हे तर उलट आत्मा व्यापक आणि जाती परिचिन आहे. आता आत्मा कसा आहे बरं? आत्मा आहे का नाही? शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला सगळं. कुठं कुठं आत्मा व्यापलाय? शून्य स्थावर जिकडं काय असेल तिकडं सगळीकडं आहे का नाही? म्हणजे अशा पद्धतीने आत्मा सगळीकडं भरलेला आहे. जाती कशी आहे? परिचिन्न. आता ब्राह्मण जाती किती किती मोठी जात असेल बरं ही ब्राह्मणाची जात? एक ब्राह्मण, दोन ब्राह्मण, अमुक दाम आहे का नाही? हे जात आहे. हे किती आहे बरं? सगळीकडे चारामध्ये भरले का? शूद्र सगळीकडे भरले का? वैश्य सगळीकडे भरलेत का? भरलेत का कोणीकडं? नाही ना भरले आहे का नाही? म्हणून ती जाती कशी आहे? परिचिन्न आहे. आत्मा कसा आहे? प्रत्येक शब्दाचा अर्थ काय घेतला होता? प्रत्येक आत्मा आहे का नाही? म्हणजे सगळ्या वस्तू पदार्थामध्ये भरलेला आहे. आत आहे, सगळ्यांच्या आत आहे. आत म्हणजे किती आत आहे? अत्यंत अव्यवहित आहे. आपल्याला सगळ्यात जवळचं काय बरं? कान, नाक, डोळे हे जवळ आहे का आत्मा जवळ आहे? आत्मा आत्मा अत्यंत अव्यवहित म्हणजे अत्यंत जवळ आहे. म्हणजे तो आत्मा कसा झाला? आत्मा प्रत्येक आत्मा आहे का नाही? आणि बंद सगळे आहेत हे पराक आहेत का नाही? सगळे बाहेर आहेत का नाही? कान, नाक, डोळे वगैरे उलट हे पराक आहे, उलट बाहेर आहे. हे मात्र आपल्याला जवळ नाही आहे. ठीक आहे. आत्मा विषयी आणि जाती विषय आहे ऐक नाही. आता आत्मा त्या ठिकाणी कसं आहे बरं? आत्मा त्या ठिकाणी विषयी आहे ऐक नाही. विषयी शब्दाचा अर्थ काय होतो? की प्रत्येकाला जाणणारा आहे ऐक नाही. काय मला वाटतं ज्ञानेश्वरीच्या काहीतरी दुसऱ्या तिसऱ्या ओळीमध्ये वर्णन आलेलं आहे बघा, की ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय सो संवेद्या आत्मरूपा ऐक ना. त्याच्यात पण वर्णन आलेलं आहे जय जय सो संवेद्या आत्मरूपा म्हणजे तो सगळ्याला जाणणारा त्या ठिकाणी आहे. देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाश, सगळ्यांच्या मतीला प्रकाश देणारा तू आहे. मग सगळ्याचा प्रकाशक कोण आहे? सगळ्याला विषय करणारा कोण आहे? जड जडाला कधी जाणतं का? बंद कधी कशाला जाणतील का? ते जाणणार नाही. बरोबर आहे की नाही? आणि आत्मा मात्र जाणतो की नाही? आत्मा मात्र सगळ्याला जाणतो. मग सगळ्याचं ज्ञान करून देणारा, सगळ्याचं प्रकाशन करणारा कोण आहे? आत्मा आहे. मग आत्मा काय झाला त्या ठिकाणी? विषयी झाला त्या ठिकाणी. सगळ्याला विषय करणारा आत्मा आहे. ठीक आहे. आणि जाती काय झाला? विषय झाला आहे की नाही? अमुक जाती तमुक जाती, हा विषय तो विषय तो विषय, किती काही विषय असू द्या, सगळ्या विषयाला प्रकाशन करणारा किंवा विषय करणारा कोण आहे? हा आत्मा त्या ठिकाणी आहे. असे विरुद्ध धर्म असताही आत्म्याच्या ठिकाणी अहंकारादी बंधाचा अध्यास घडतो बरं का. आता इतके विरुद्ध धर्म आहेत, आत्म्याच्या पुढे सगळ्या सारखे आहे का? उलट सारखे नाही, उलट आत्म्याचे अत्यंत विरुद्ध धर्म त्या ठिकाणी आहे. तरी आत्म्याच्या ठिकाणी अहंकारादी सर्व बंधाचा अध्यास घडतो. बघा आता खाली थोडं. तसे डोळ्याचे मला असं वाटतं वेळ बघा बरं किती झाली. वेळ होत आली ना वाटतं? वेळ होत आली मला असं वाटतं. का घ्यायचं एवढं खालपर्यंत घ्यायचं का? मी फक्त वाचून घेतो वाटलं तर, आणि मग उद्याला याचा विचार आपण बारकाईने करू वाटलंच तर. बारकाईने करायला काहीच नाही याच्यामध्ये. मागचा मुद्दा कळाला का पुढच्या मुद्द्याला काहीच अडचण नाही. सरळ सरळ मुद्दा येतो. पाहता उदाहरण देऊन सांगतात. डोळ्याचे काविळीमुळे शुभ्र शंखाच्या ठिकाणी पिवळ्या रंगाचा अध्यास होतो. आता शंख कसा असतो बरं? पिवळा असतो का सफेद असतो शंख? आणि एखाद्याला जर कावीळ झाली आहे का नाही, तर त्याला कावीळ झाल्याच्या नंतर शेतकऱ्याची बायको सुद्धा चांगली सोन्याने मडवल्यासारखे वाटते की नाही? फक्त कावीळ व्हायला पाहिजे म्हणजे गरिबीला सुद्धा श्रीमंती येऊ शकते. शंख त्या ठिकाणी सफेद असताना सुद्धा काय कावीळ जर एखाद्याच्या डोळ्याला कावीळ झाली की त्याला शंख अशा पद्धतीनं पिवळा दिसायला लागतो. हा कशाचा परिणाम? काविळीमुळे परिणाम होतो. बरोबर आहे की नाही? मधुर साखरेच्या ठिकाणी पित्त
दोषामुळं कडूपणाचा अध्यास होतो आहे का नाही. आणि साखर कशी आहे बरं, साखरेच्या ठिकाणी किती माधुरी आहे, किती गोडी आहे बरं. आणि एखाद्याला ताप जर आला आणि त्याला म्हणलं थोडी साखर खा, तो म्हणतो मला साखर पण आता कडू लागायला लागली. साखर का कडू लागली, साखर काय कडू आहे का, पण त्याला गोड साखर कडू लागते नाही. विषयाचा परिपाडू गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. परमार्थ गोड आहे का नाही, पण त्याला गोड परमार्थ कडू लागतो. आणि संसार कसा आहे बरं, दुःखरूप आहे का नाही. संसार दुःखमुळं असून सुद्धा त्याला सुखरूप वाटू लागतो आहे का नाही. तसं उदाहरण द्यायचं झालं तर जर आपल्याला आहे का नाही काय म्हणतात, आगागो क्षीर जरी झाल्या तरी पत्त्याशी नाही म्हणतले, आयशाने 20 वय सुदले 9 जरो देता आहे की नाही. तर त्या ठिकाणी ताप जर आला असेल, त्या तापामध्ये हे उलट दूध चांगलं आहे का नाही, साखर चांगलं आहे का नाही, पण ते उपायकारक ठरतं का, उपायकारक ठरत नाही. अशा पद्धतीने काय होतं, हे चांगलं असून एकदा त्या तापामध्ये जर याला औषध दिलं म्हणजे पृथ्वीवरलं हे अमृतच आहे काय, दूध आहे का नाही, पण त्याला बाधक ठरतं की नाही, ते बाधक ठरतं. कशामुळं झालं, हे तापामुळं झालं. म्हणजे हा जेव्हा ताप येतो की नाही, त्या तापामुळं आपल्याला कडूपणा वगैरे सगळ्या, आपण म्हणतो ना मला जेवणात काही बरं वाटत नाही, जेवण कडू लागतं, ते जेवण कडू असतं का, उलट लोक आवडीनं खातात, याला मात्र ते कडू लागत असतं. बघा आता याच्यात काय अध्यास आहे बरं, भ्रम काय आहे का वेगळेपणा, तरी पण अशा पद्धतीने हे होऊ शकतं. म्हणून मधुर साखरेच्या ठिकाणी पित्त दोषामुळं कडूपणाचा अध्यास होतो. यांचा तापात सर्वांचा अनुभव आहे. आता हे ज्याला ताप नसेल आला ना, त्याला नाही कळायचं बरं का हे, पण ज्याला आतापर्यंत ताप आला असेल, मला असं वाटतं बहुतेकांना ताप आलाच असेल आहे का नाही, सगळ्याला ताप येतो ज्याला. याचा अर्थ प्रत्येकाला अनुभव आहे का नाही, का फारच ग्रंथात पाहिलं पाहिजे, इकडं तिकडं तर्क कुतर्क करून पाहायची गरज आहे का हे ज्याला त्याला अनुभवाने कळतं, ज्याला ताप आला त्याला अनुभवाने हे सगळं कळतं असतं. याचा ताप सर्वांना अनुभव आहे. वरील पिवळ्या रंगाचा व कडू स्वादाच्या या 2 दृष्टांतात शंकाच्या पांढऱ्या रंगाच्या ठिकाणी किंवा शर्करीच्या मधुरतेच्या ठिकाणी सादृश्य दोष वाचून अध्यास होतो. आता बघा, शंकाच्या ठिकाणी शंख सफेद असताना पिवळेपणाचा आणि साखर गोड असताना कडूपणाचा अध्यास झाला की नाही. आता बरं काय सारखेपणा होता त्यांच्यामध्ये, सारखेपणा नसताना सुद्धा अध्यास अशा पद्धतीनं होऊ शकतो. मग सादृश्य दोष वाचून अध्यास होतो. याकरता सादृश्य दोष अध्यासाला हेतू नाही बरं का. याकरता तुम्ही काय म्हणता, दोघांमध्ये सादृश्य असेल तरच अध्यास होतो. आता काय अध्यासाची बरं, सादृश्यपणाची सारखेपणाची काही गरज पडली का आता, का सारखेपणा वाचून सादृश्य दोष वाचून पण अध्यास घडला, सादृश्य दोष वाचूनही अध्यास घडत असतो आहे का नाही. मग याकरता सादृश्य दोष अध्यासाला हेतू नाही. रज्जू सर्प किंवा शुक्ती रजताच्या अध्यासामध्ये सादृश्य असले तरी सर्वच अध्यासास अधिष्ठान व आरोपी यामध्ये सादृश्य नसते, म्हणून सादृश्य हा दोष असून तो अध्यासाला हेतू आहे असे म्हणणे युक्त नाही. आता बाकीचा राहिलेला विचार आपण उद्याला करू, या ठिकाणी थांबून घेऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरि ओम.